नमस्कार, गुड इव्हनिंग. आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊ की आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केले, काय सायकॉलॉजी होती, कशावरून त्याला मॅनेज केलं, ए टू झेड क्लॅरिटी या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर इथे तुमच्या समोर डायरेक्टली ऑर्डर बुक ओपन आहे. ऑर्डर बुकमध्ये तुम्हाला दोन ट्रेड दिसत असतील. एक आहे कॉल साईडनी आणि एक आहे पुट साईडनी आणि दोन्ही पण निफ्टीमध्येच आहे. तर सेटअप अकॉर्डिंग आज निफ्टीमध्ये ट्रेड एक्झिक्यूट झाले, तर आपण निफ्टीलाच आज प्ले केलेला आहे. सर्व गोष्टी लाईव्हमध्येच केल्या, बट ज्यांचं लाईव्ह मिस झालं त्यांना क्लॅरिटी आता इथे येऊन जाईल. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा चार्ट लावून घेतो आणि तिथे तुम्हाला क्लिअर करतो की एक्झॅक्टली या ट्रेडची सायकॉलॉजी काय होती, प्रॉपर आपल्या सेटअपमध्ये कसा होता, काय होता, याची पूर्ण क्लॅरिटी जी आहे ते डायरेक्टली मी तुम्हाला चार्टवर देतो. डायरेक्टली मी इथे चार्ट लावून घेतो. तर मी इथे निफ्टीचा इंडेक्सचा चार्ट लावलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की आजची तारीख जी आहे ती आहे 25 फेब्रुवारी. आजची ओपनिंग निफ्टीची जी होती ती स्लाइटली गॅपअप होती. स्लाइटली म्हणजे की चांगलंच बोलता येईल, कारण की या लेवलपासून या लेवलवर यांनी ओपनिंग दिलेली होती. क्लोजिंग जी होती ती इथे होती, ओपनिंग जी होती ती इथे होती. पहिली कॅन्डल स्ट्रॉंग आणि बुलिश बनवली, एक डायरेक्शन कन्फर्म इथे झालं असतं. बट पहिल्या कॅन्डलमध्ये आपण डिसिजन घेतच नाही किंवा ट्रेड करतच नाही, आपला रूल आहे. कारण की पहिल्या कॅन्डलमध्ये जनरली व्होलेटिलिटी असते आणि क्लॅरिटी नसते, तर आपण तिथे जात नाही. आणि तसंही स्टॉप लॉस जो असतो तो पण खूप मोठा असतो, म्हणून आपण पहिल्या कॅन्डलला जे आहे ते टोटली इग्नोर करतो. जेव्हा स्ट्रक्चर कन्फर्म होईल, एक डायरेक्शन कन्फर्म होईल, त्यानंतर आपण एक्झिक्यूट करतो. तर या कॅन्डलमध्ये इग्नोर केल्यानंतर आपण वेट केला की प्रॉपर स्ट्रक्चर कोणत्या साईडनी फॉर्म होत आहे ते. तर इथे तुम्ही बघू शकता की ओपन झाल्यानंतर हा वर गेला, खाली आला, प्रॉपर वरच्या साईडने पण एक फ्रॅक्टर बनवला, खालच्या साईडने पण एक फ्रॅक्टर बनवला. स्ट्रक्चरचं साईन इथे कन्फर्म आलेलं होतं. जेवढे पण आपले प्रीमियम मेंबर्स आहेत तिथे मी डायरेक्टली कॉमेंट्री करत होतो की आता डायरेक्टली आपल्याजवळ दोन्ही साईडची रेंज आलेली आहे, कारण की दोन्ही साईडनी स्पेस जो आहे तो क्लिअर कट ओपन आहे. ज्या पण साईडनी हा क्लोजिंग देणार त्या साईडने आपण एंट्री करणार. सिंपल काय कन्सेप्ट होता की या फ्रॅक्टरच्या वर जर यांनी क्लोजिंग दिली तर आपण बाईंग साईडने एंट्री करणार, म्हणजे की आपण कॉलला बाय करणार. आणि जर याच्या खाली जर यांनी क्लोजिंग दिली तर आपण पुट बाय करणार आणि खालच्या साईडचा जो टार्गेट आहे तो आपण कंप्लीट करणार. कारण काय की खालच्या साईडचा पण जे टार्गेट होता, जो स्पेस होता तो क्लिअर होता आणि वरच्या साईडचा पण जो पीडीएच पर्यंतचा जो स्पेस होता तो पण क्लिअर होता. तर इथे तुम्ही बघू शकता की एकदम टेक्स्टबुक सिंपल एंट्री होती. परफेक्टली आपल्या डोळ्यासमोर इथे याने एंट्री दिलेली होती. जसं या प्राइसने वर गेला आणि खाली आलं, इथून रेंज बनून जेव्हा स्ट्रक्चर अकॉर्डिंग या लेवलला यांनी इथे ब्रेकआउट दिलं, प्रॉपर WRC दिलं, स्ट्रॉंग कॅन्डल होती, कन्फर्मेशन पण क्लिअर होतं आणि स्पेस जो होता तो पण क्लिअर होता अपसाईडचा. प्रॉपर परफेक्टली 100% आपल्या सेटअपनुसार होती. तर जशी या कॅन्डलनी याच्यावर क्लोजिंग दिली तर या कॅन्डलच्या क्लोजिंगवर एंट्री घेतली. सेम कॅन्डलचा जो लो आहे तो आपण स्टॉपलॉस लावला. ट्रेड हा पूर्ण लाईव्ह मध्ये होता. तर जेवढे पण आपले प्रीमियम मेंबर्स आहेत सर्वांनी तिथे पंच केलेला होता आणि आपण जे पहिले टार्गेट जे ठेवलेलं होतं ते होतं पीडीएच लेवल, एक्झॅक्टली या लेवलपर्यंत याचं जे टार्गेट होतं ते ओपन होतं. कंटिन्युअसली मी इथे कॉमेंट्री करत होतो की आता एंट्री घेतलेली आहे तर इथून हा एकही कॅन्डल रेड बनली नाही पाहिजे. रेड जर बनली तर हा रिव्हर्सल येऊ शकतो किंवा मग प्राइस थांबू शकते आणि तिथे मग आपल्याला प्रीमियम डीके किंवा मग टाइम व्हॅल्यू अकॉर्डिंग जरा प्रीमियम खालच्या साईडने जाताना दिसू शकतात. मी तुम्हाला क्लिअर इथे सांगत होतो की इथून हे जे स्ट्रक्चर दिसत आहे किंवा हे जे इथे सायकॉलॉजी मॅच होत आहे ते अशी आहे की इथून कंटिन्यू ग्रीन कॅन्डलच बनल्या पाहिजे, जेणेकरून जेव्हा पण वरच्या साईडचे एसएल हंट होतील तर ते प्रॉपरली याला वरच्या साईडने ठेवतील आणि त्यानंतर वरचं जे टार्गेट आहे जे की गॅप फिलिंगचं होतं ते पण इथे कन्फर्म करू शकतो. तर त्या बेसिसने आपण इथे हा ट्रेड घेतलेला होता. एंट्री घेतल्याबरोबर लगेचच 2-3 कॅन्डल बनवतं त्यांनी आपलं जे टार्गेट आहे ते कंप्लीट केलं होतं. पीडीएस टार्गेट जे होतं ते आपलं फर्स्ट टार्गेट होतं. तिथे जेव्हा यांनी हंटिंग केली आणि वरच्या साईडने मोमेंटम दाखवलं तर मी इथे तुम्हाला क्लिअर केलं होतं की जर यांनी एक वीक सोडला आणि खाली जर आला तर आता प्रीमियम मध्ये ह्याचा हाय ब्रेक करायसाठी 100 नाही 1001% एफर्ट्स लागणार आहे. जोपर्यंत याच्यावर प्राइस क्लोज करणार नाही प्रीमियमची, ऑप्शन प्रीमियमची, तोपर्यंत आपल्याला समोरचं बघायचं नाही आहे. रिव्हर्सल आपण बघू शकतो, बट जोपर्यंत क्लॅरिटी येत नाही तोपर्यंत शांततेत सगळं व्यवस्थित होऊ यायचं आहे आणि त्यानंतर एक्झिक्यूट करायचं आहे. तर इथे काय झालं की इथे हे पीडीएचचं टार्गेट कंप्लीट केल्यानंतर यांनी जी क्लोजिंग आहे या कॅन्डलमध्ये त्यांनी खाली दिली. खाली क्लोजिंग दिल्यानंतर इथे कन्फर्म झालेलं होतं की आता हा वर जाण्यासाठी जरा एफर्ट्स लावणार, कारण काय की आपला रूल आहे जे आपण फर्स्ट टार्गेट ठेवतो त्याच्या वर जर कॅन्डलने क्लोजिंग दिली तर समोरचे टार्गेट ओपन होतात, अदरवाईज तो तिथे थांबतो, व्होलेटाईल होतो किंवा मग रिव्हर्स होतो. मल्टिपल गोष्टी तिथे होऊ शकतात. तर इथे आपण काय करतो की आपला जो प्रॉफिट झालेला आहे त्याला आपण लॉक करण्याचा प्रयत्न करतो. ह्याच्यामध्ये कोणतीही अशी ट्रेलिंग आलेली नव्हती, कारण की आपला ट्रेलिंग जो कन्सेप्ट आहे तो फ्रॅक्टल किंवा मग आपण डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग जातो. तर ते दोन्ही इथे नव्हतं. बट इथे जेव्हा हे प्राइस खाली येत होती तर कंटिन्युअसली प्रीमियम मध्ये आपण बघत होतो की इथे जी प्राइस आहे ती होल्ड करताय. तर मी बोललो होतो की जेव्हा पण या कॅन्डलचा लो ब्रेक होणार तर हा खालच्या साईडने रिव्हर्स होऊ शकतो, म्हणून मी सांगितलं की आता आपण टाईट जाणार आहे. भरपूर जणांनी मला ट्रेलिंग असेल विचारले पण होते, तिथे मी तुम्हाला क्लिअर कट सांगितलं होतं की आता आपण टाईट जाणार आहे. किंवा जे होल्ड करून बसले होते त्यांना पण मी सांगितलं होतं की तुम्ही चुकीचा डिसिजन घेताय. रिझन काय, कारण की प्रीमियम खूप फास्ट खाली पडतायत तर ते या सायकॉलॉजी सोबत सूट नाही होत आहे. तर आपल्याला इथे टाईट जायचं होतं. तर यांनी इथे जेव्हा क्लोजिंग दिली आणि या कॅन्डलमध्ये इथे प्रीमियम जेव्हा वर थांबायला स्टार्ट झाले तर मी जो एसएल होता तो डायरेक्टली उचलला आणि इथे लावला, कारण की हा स्पेस इथून इथपर्यंत केल्यानंतरही जो टार्गेट होता तो कमीच होता. जेवढे पॉईंट बुक व्हायला पाहिजे होते तेवढे नव्हते. इथून इथपर्यंत त्यांनी मोमेंटम जबरदस्त केलं, बट जेव्हा रिट्रेसमेंट दाखवलं खालच्यासाठी जेव्हा पुश केलं तर तो ट्रेलिंग जो होता तो खूप कमी आलेला होता.
तर पोझिशन वाचवण्यासाठी एकदम टाईट सिक्युअर प्लेसवर आणण्यासाठी मी काय केलं की जो एसएल इथे होता तो डायरेक्टली उचलला, त्याला ट्रेल केला आणि याच्या खाली आणला. जेव्हा इथे थांबला आणि ह्या कॅन्डलमध्ये जेव्हा खालच्या साईडने स्पाइक लावला तर इथे माझा जो ट्रेलिंग जो आहे तो माझा इथे बुक झाला. त्यानंतर इथे मार्केट टोटली थांबलेलं होतं. भरपूर जण कंटिन्युअस साईनवर किंवा मल्टिपल गोष्टींनी ट्रेड करायचा विचार करत होते. तिथे मी पूर्ण क्लॅरिटी तुम्हाला देत होतो की जोपर्यंत स्ट्रक्चर कन्फर्म करत नाही तोपर्यंत आपल्याला एंट्री करायचं नाही आहे. मी क्लिअरली लेवल तुम्हाला सांगितलेल्या होत्या लाईव्ह मध्ये की ह्याच्यावर जेव्हा जाईल तेव्हाच आपण बाय करणार आणि जर इथे स्ट्रक्चर बनलं आणि खालच्या साईडने जर ब्रेकडाऊन दाखवलं तर आपण खालच्या साईडने एंट्री करणार. सिंपल कन्सेप्ट होता. तर हा आपला पहिला ट्रेड होता. आपण इथे एंट्री घेतली, इथे स्टॉप लॉस लावला, वरपर्यंत त्याला राईट केलं आणि इथे आपला ट्रेलिंग जो आहे तो बुक झाला. तर जे पण इथे प्रॉफिट झालेलं होतं ह्याच्यामध्ये मी सॅटिस्फाईड नव्हतो, बट भरपूर जणांनी एकदम टोकावर बुक केलं होतं कारण की त्यांना मी सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिले होते. तर त्या बेसिसनी मी हॅपी होतो कारण काय की एंड ऑफ द डे ग्रीनमध्ये निघणं किंवा प्रॉफिटमध्ये निघणं हाच आपला गोल असतो. तो तर मी स्वतः पण ग्रीनमध्ये निघालो आणि तुम्ही जेवढे पण लाईव्ह मध्ये होते त्यांना पण बाहेर काढलेलं होतं. आता सेकंड ट्रेडसाठी आपल्याला वेट करायचा होता. त्याचं रिझन हे की इथे मी जास्त पॉईंट कॅप्चर केलेले नव्हते. तर प्रॉपर जे स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलं होतं ते काय होतं की याच्यावर आणि जेव्हा स्ट्रक्चर बेंड होईल तेव्हा आपण खाली जाणार. आता ह्याच्यानंतर कोणतीही प्रॉपर कॅन्डल बनलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता की फ्रॅक्टल मल्टिपल्स आले, बट कोणत्या फ्रॅक्टलला व्हॅल्यू आहे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे की खाली येऊन जेव्हा वर जाणार, ठीक आहे, खाली येऊन जेव्हा वर जाणार तेव्हा तो फ्रॅक्टल आपल्या कामाचा आहे किंवा त्याला आपण जास्त महत्व देतो, तो इम्पॉर्टंट असतो. तिथल्या तिथेच जर फ्रॅक्टल बनवून आला तर त्याची व्हॅल्यू नसते. तर तो खराब फ्रॅक्टल कोणता आहे? हा आणि हा. इथे प्राइस फक्त थांबली म्हणून हा फ्रॅक्टल आला, पुन्हा इथे थांबली म्हणून हा फ्रॅक्टल आला. हा वर गेलेला नाहीये. मग आता ह्याच्यानंतर कोणता झाला? हा खाली आला, इथे फ्रॅक्टल लावला, इथून वर गेला. आपल्याला ही मुवमेंट पाहिजे. ही झाल्यानंतर पुन्हा इथे थांबला, इथून पुन्हा हे झालं, तर इथे प्रॉपर एक रेंज आलेली होती. क्लिअर कट मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आपण स्ट्रक्चर बेंड करणार कोणत्याही साईडने, रिव्हर्सल जर आपल्याला ऍक्टिवेट करायचा आहे तर आपण जसंच तो स्ट्रक्चर चेंज करणार आणि कॅन्डलने खाली क्लोजिंग देणार तर आपण एंट्री करणार. तर सिंपल इथे झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता की हा इथून हाय लावून खाली आला, वर गेला, पुन्हा खालून वर झाला, इथे एक रेंज बनली. या रेंजला प्रॉपरली या कॅन्डलने इथे ब्रेकडाऊन दाखवलं. हा होता आपला इथे रिव्हर्सल सेटअप. इथे तुम्ही बघू शकता की ही एक लेवल होती, ही एक लेवल होती. याला प्रॉपरली इथे रिव्हर्सल सेटअप ऍक्टिवेट केला. हा होता ट्रेंड कंटिन्यूचा सेटअप जो की आपण अपसाइडने कॅप्चर केलेला होता इथे. तर जसंच इथे रिव्हर्सल सेटअप ऍक्टिवेट झाला तर मी लगेचच त्या कॅन्डलच्या क्लोजिंगवर एंट्री घेतली. सेम कॅन्डलचा आहे, मी स्टॉप लॉस लावला. एसएल मोठा होता तरी पण एंट्री घेतली. त्याचं रिझन हे की स्पेस क्लिअर कट मी तुम्हाला सांगितलं होतं की इथून हा एक हर्डल इथे फेस करणार, त्यानंतर सरळ सरळ या लेवलपर्यंत स्पेस ओपन आहे, याला व्हॅल्यू नाही आहे. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं कारण की इथून जे पिक्चर होती ती पूर्ण क्लिअर होती, परफेक्ट होती. तर त्या बेसिसनी इथून डायरेक्ट जे टार्गेट निघत होतं ते हे निघत होतं. एक फक्त माझ्या माइंडमध्ये होतं की इथे एक थांबू शकतो, जो की त्याने प्रॉपरली एक कॅन्डल तिने होल्ड केली पण आहे. पण इथे जेव्हा एसएल मोठा आला तर मी जे क्वांटिटी आहे ती प्रॉपर मॅनेज केली. क्वांटिटी कसं मॅनेज करतो सर्वांना माहिती आहे, आपण सर्व गोष्टी लाईव्ह मध्ये डिस्कस केलेल्या आहे. तर सेकंड रेट जो आहे तो मी या कॅन्डलच्या इथे या लेवलवर जेव्हा हे ब्रेकडाऊन दिलं तर याच्या क्लोजिंगवर मी एंट्री घेतली. सेम कॅन्डलचा आहे, मी स्टॉप लॉस लावला आणि स्लोली 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 याला इथपर्यंत राईट केलं प्रॉपरली. आणि हा जो गॅप होता हा प्रॉपरली आजच्या आजच यांनी फिल केला आणि थांबलं. थांबल्यानंतर माझं टार्गेट जे होतं माइंडमध्ये ते होतं या लेवलपर्यंत, या झोनपर्यंत. बट याने काय केलं, इथे खाली आला, एक वर गेला, इथून खाली आला. तर इथे प्रॉपर तुम्ही बघू शकता की डॉमिनेट कॅन्डल आणि फ्रॅक्टल दोन्ही अकॉर्डिंग आपल्याला इथे ट्रेलिंगचा चान्स आला. पहिलं जे होती डॉमिनेट कॅन्डल ती होती ही कॅन्डल. त्यानंतर फ्रॅक्टल आणि डॉमिनेट कॅन्डल कोणती होती, जी की ही होती, कारण की इथे इंगल्फिंग पण ही झालेली होती. प्रॉपर फ्रॅक्टल पण आलेला होता, स्ट्रक्चर पण कन्फर्म झालं. तर इथे परफेक्ट एक आपल्याला ट्रेलिंगचा चान्स आला. मी डायरेक्ट एसएल ट्रेल करत पहिले इथे केलं आणि मग इथे केलं. हे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे थोडा वेळ हा टाइम स्पेंड केला. टाइम स्पेंड केल्यानंतर इथे यांनी चांगलंच घाबरलं होतं. मला वाटतं एक पॉईंटनी, फक्त एक पॉईंटनी यांनी याचा जो स्टॉप लॉस आहे ट्रेलिंग स्टॉप लॉस तो सिक्युअर केला आणि पुन्हा मुवमेंट केलं. जेव्हा ही कॅन्डल आली तर एक कॉन्फिडन्स अजून वाढला की मला वाटलं की ऑलरेडी भरपूर जणांची इथे इथे एसएल असतील, हे उडतील तर एक मोठी चांगली अशी कॅन्डल होऊ शकते आणि एक मोठा स्पाइक लागू शकतो. मोठा स्पाइक जर लागला तर प्रॉफिट डायरेक्टली दुप्पट होतं. त्या माइंडसेटने मी इथे पोझिशन जी आहे ती मॅनेज करत होतो. बट यांनी काय केलं की जेव्हा इथून हा खाली आला, डॉमिनेट कॅन्डल बनली, तर इथून हा रिव्हर्स फिरला. आता कन्सेप्ट काय आहे की जेव्हा ही डॉमिनेट कॅन्डल बनली, मी ट्रेल केलं, तर सेम स्ट्रक्चर दाखवणारी कॅन्डल जी होती ती ही होती. प्रॉपर इथे बघू शकता, जे की डायरेक्शन खालच्या साईडने दाखवते. जर याच्यावर गेलं असतं तर तरी पण मार्केट न्यूट्रल झालं असतं आणि या लेवलपर्यंत पुश करण्याचा प्रयत्न केला असता. ह्याच्यावर पण गेलं असतं तरी पण झालं असतं, कारण की सेम कॅन्डल आहे, सेम नेचर आहे, सेम स्ट्रक्चर बनलेलं आहे. तर जशी कॅन्डलची क्लोजिंग आली मी अजून टाईट ट्रेल केलं आणि इथे केलं, कारण की एक दोन पॉईंट पण जर सिक्युअर झाले तरी पण आपल्यासाठी ओके आहेत, कारण की आपण क्वांटिटी जेव्हा चांगली पंच करतो तर तिथे थोडं पण फ्लक्च्युएशन झालं तर त्याचा इम्पॅक्ट पीएनएलवर पडतो. तर त्या बेसिसनी जेवढं टाईट करता येईल तेवढं मी इथे टाईट केलं, कारण की क्लिअर झालेलंच होतं की याच्यावर जाईल तर हा काम खराब करू शकतो, न्यूट्रल राहू शकतो किंवा साईडवेज जाऊ शकतो. तर तेच यांनी केलेलं आहे. जेव्हा मी एसएल जो आहे तो टाईट ट्रेल मी इथे केला तेव्हा काय झालं की हा खाली आला, रिव्हर्स फिरला, तर इथे लावला जो माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस आहे तो माझा इथे प्रॉफिटमध्ये बुक झाला. तर जेवढं मोमेंटम दिलं दोन्हीमध्ये, म्हणजे वर असो की खाली असो, दोन्ही पण ट्रेड मी आज एक्झिक्यूट केले.
परफेक्टली त्याला आपल्या सेटअप अकॉर्डिंग फॉलो केलं. पूर्ण जो प्रॉफिट आहे ते राईड केलं आणि जो आपला कन्सेप्ट आहे ट्रेलिंग अकॉर्डिंग त्या अकॉर्डिंग आपण त्याला बुक केला आहे. पूर्ण हा ट्रेड तर आपण लाईव्ह मध्ये कंप्लीट केलेलाच होता. ओके, रिव्हर्सल सेटअप पण ऍक्टिव्हेट केला, हा आपण इथपर्यंत राईड केलं आणि इथे त्याला आपण बुक केलं. तर सिंपल जर रिकॅप द्यायचं झालं तर पहिला ट्रेड इथे होता, इथे स्टॉप लॉस होता, वरपर्यंत याला राईड केलं, इथे आपण याला बुक केलं. इथे मी जेवढं पण प्रॉफिट झालं होतं त्यामध्ये सॅटिस्फाईड नव्हतो, म्हणून मी सेकंडचा चान्स घेतला आणि इथे मोठा एसएल असल्यानंतरही क्वांटिटी मॅनेज करत या रेंजचं जेव्हा ब्रेकडाऊन आलं रिव्हर्सलमध्ये इथे एंट्री घेतली, इथे स्टॉप लॉस लावला आणि या लेवलपर्यंत टार्गेट ठेवून याला प्ले केलं. त्यानंतर ट्रेलिंग अकॉर्डिंग इथे लावला, जेव्हा इथनं रिव्हर्स फिरला तर इथे जो ट्रेलिंग स्टॉप लॉस आहे तो माझा इथे प्रॉफिटमध्ये क्लोज झाला. आता जी निफ्टीने क्लोजिंग दिली आहे ऑलमोस्ट डेलोच्या जवळपास रेंजमध्येच याला म्हणता येईल, तर इथे याने क्लोजिंग दिली आहे ऑलमोस्ट 25,480च्या जवळपासचं. तर जेवढं पण दिलं सॅटिस्फाईड आहे, कारण की एकदम परफेक्ट एंट्री, परफेक्ट बुकिंग, सर्व दोन्ही पण ट्रेडमध्ये क्लिअरली झालेलं आहे. तर होप करतो की ज्यांचं पण लाईव्ह माझं आजचं सुटलेलं असेल, मिस झालेलं असेल, त्यांना पण इथे क्लिअर झालेलं आहे. जेवढे माझ्यासोबत लाईव्ह होते त्यांना तर क्लिअर 100% झालेलंच आहे. तर इथे तुम्हाला निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर पूर्ण पिक्चर क्लिअर झाले असेल. यालाच मी पुन्हा तुम्हाला ऑप्शन चार्टवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणत्या टायमिंगला आपला ट्रेड होता, कशी कॅन्डल फॉर्म झाली, किती स्टॉप लॉस होता, ए टू झेड क्लॅरिटी जी आहे ती तुम्हाला तिथे मी ऑप्शन चार्टवर दाखवतो. डायरेक्टली मी इथे ऑप्शन चार्ट लावून घेतो. आता इथे तुम्हाला माहिती आहे की आपण जे इथे चॅलेंज चालवतोय किंवा जे तुमच्यासोबत मी ट्रेड घेतो ते घेतो मी बाईंग साईडनी, म्हणजे की ऑप्शन बाईंग मी इथे करतो. तर पहिला जो ट्रेड आहे तो आपला अपसाईडनी झालेला होता इथे, तर याच्या क्लोजिंगवर मी ट्रेड घेतलेला होता. इथे स्ट्राईक प्राइस जी होती ती होती 25,600ची, मी बोलून घेतली होती, सर्वांना मी सांगितलं पण होतं लाईव्ह मध्ये. इथे बघू शकता की 25,600चा कॉल मी इथे प्रॉपरली लावून घेतलेला आहे. तर एंट्री कॅन्डल जी आहे ती आहे ही कॅन्डल, याच्या क्लोजिंगवर एंट्री घेतली. तर त्या ऑप्शन मधली कॅन्डल कोणती आहे ती आहे ही कॅन्डल, याच्या क्लोजिंगवर एंट्री घेतली, सेम कॅन्डलचा लो, स्टॉप लॉस लावला. इथून इथपर्यंत त्याला परफेक्टली राईट केलं. सर्वांना माहिती असेल की 40 पॉईंट पर्यंत आपण गेलो होतो. भरपूर जणांना इथे काढलं, कोणी इथे निघालं. ओके, बट मी असं डायरेक्टली बुक करत नाही, सिनेरिओ कन्वर्ट होऊ देतो मग, किंवा मग पिक्चर क्लिअर होतो, त्यानंतर मी त्याच्या ट्रेलिंगवर बुक करतो. ओके, तर या रिजेक्शन नंतर यांना क्लोजिंग दिली नाही, तर मी टाईट ट्रेल केला आणि इथे लावला. जो स्टॉप लॉस इथे लावलेला होता तो मी राईट केला. हे जेव्हा इथून खाली स्पाइक केलं तर मी इथे ट्रेल केलं. इथे मी तुम्हाला क्लिअर सांगितलेलं पण होतं की जोपर्यंत ही प्राइस होल्ड आहे तोपर्यंत होल्ड आहे. जसा खाली घसरला त्यानंतर हा खाली घसरायला स्टार्ट होईल आणि एक्झॅक्टली ते झालेलं आहे. तर जेव्हा मी ट्रेलिंग इथे लावलेला होता, जेव्हा प्राइस खाली आली पुश केलं तर इथे जो माझा ट्रेलिंग आहे तो माझा इथे बुक झाला. त्यानंतर याने कंटिन्यू डाऊन साईडचे मोमेंटम दाखवलं आणि आता जी क्लोजिंग दिली आहे ती एक्झॅक्टली डे लोवरच दिली आहे कॉलने. तर परफेक्टली तुम्हाला इथे समजलं असेल ऑप्शन चार्टवर पण. याला आपण पॉईंट वाईज पण कॅल्क्युलेट करून घेऊ की एक्झॅक्टली किती होतं. तर इथे जर तुम्ही बघू शकता की 15 पॉईंटचा स्टॉप लॉस होता, बरोबर आहे, ठीक आहे. 14 पॉईंटचा स्टॉप लॉस होता, मी लाईव्हमध्ये तुम्हाला सांगितलं पण होतं की 14 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. अगेन्स्ट मध्ये आपण याला किती राईड केलं, याला आपण केलं 40 पॉईंट राईड केलं. बट आपल्या खिशात किती आले या कॅन्डलच्या क्लोजिंगवर इथे जे की आले 17-18 पॉईंट. 17-18 पॉईंट जरा कमी होतात. तर आपलं ज्या मोमेंटम झालं त्यावेळेस मी सॅटिस्फाईड नव्हतो, म्हणून मी मुद्दाम माझे काम वगैरे सगळे मॅनेज करून मी इथे याला एक्झिक्यूट केलं. तर यावेळेला मी घेतलेला होता पुट, कारण की खालच्या साईडने एंट्री होती, तर खालच्या साईडने आपण जेव्हा बाय करतो ऑप्शन तर तो करतो पुट ऑप्शन. तर इथे जो मी लावलेला होता तो होता 25,550चा. ओके, तर मी इथे 25,550चा लावून घेतो पुट. तर इथे मी लावलेला आहे 25,550चा पुट. ओके, इथे तुम्ही बघू शकता की या लेवलवर 25,550चा पुट आहे. आपली एंट्री कॅन्डल जी होती ती होती ही, याच्या क्लोजिंगवर एंट्री होती. तर इथे एंट्री झाली ती होती या कॅन्डलच्या इथे आणि स्टॉप लॉस होता हा स्टॉप लॉस खूप मोठा होता, म्हणून मी इथे तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं आहे की इथे मी क्वांटिटी मॅनेज केली. अशा ठिकाणी आपण 100% क्वांटिटीवर मॅनेज केलं पाहिजे. क्वांटिटी जर हेवी असली तर मग तिथे इमोशन येतात आणि इमोशन जर असले तर आपल्या साईडने जर ट्रेड चालायचा पण असला तरी पण तो जर थोडा पण 2-4 पॉईंट पण खाली आला तर तिथे आपल्याला तो मॅनेज करता येत नाही. मग सायकोलॉजी इम्पॅक्टमुळे आपण मग ते रॅन्डमली कुठे पण बुक करतो, मग रिझल्ट जशी यायला पाहिजे तशी येत नाही. तर मोठी कॅन्डल होती, एसएल मोठा होता, म्हणून मी याला कमी क्वांटिटीने प्ले केलं. एंट्री घेतल्यानंतर इथपर्यंत याला राईड केलं, तुम्ही प्रॉपरली बघू शकता. मग जेव्हा हा खाली वर गेला तर इथे ट्रेल केलं, पुन्हा खाली वर गेला. इथे तुम्ही बघू शकता की इथे आणि हा थोडं ह्याने 1 पॉईंटने आणि मला एसएल जो आहे ट्रेलिंग एसएल तो इथे वाचवला, इथून वर गेलं. जेव्हा डॉमिनेट कॅन्डल आली ही कॅन्डल, ओके, ही कॅन्डल जेव्हा आली तर याच्या क्लोजिंगवर मी प्रॉपरली याचा लो जो आहे तो पुन्हा टाईट ट्रेल केला आणि जेव्हा इथून रिव्हर्स पिला तर इथे जो ट्रेलिंग आहे तो माझा बुक झाला आणि आता जी क्लोजिंग दिली आहे ते 163 वर दिलेली आहे. तर एकदम टेक्स्टबुक एंट्री होती, दोन्ही पण ऑप्शनवर पण आणि इंडेक्सवर पण तुम्हाला मी क्लिअर केलेला आहे. याला पॉईंट वाईज पण आपण कॅल्क्युलेट करून घेऊ. एसएल ऑलमोस्ट 35 पॉईंटच्या वर होता एक्झॅक्टली. मला माहिती आहे की इथून इथपर्यंत जो होता तो 35-36 पॉईंटचा स्टॉप लॉस होता. यानी मोमेंटम किती दिलं, यानी मोमेंटम जबरदस्त केलं, दुप्पट केलं, ऑलमोस्ट 67-68 पॉईंट पर्यंत याने मोमेंटम केलं. पण ट्रेलिंग जो आहे तो जरा इथे या लेवलवर या कॅन्डलच्या क्लोजिंगवर इथे माझा बुक झालेला आहे इथे रिव्हर्सलमध्ये. तर इथे तुम्ही बघू शकता की 25% जवळपास प्रॉफिट बनलेला आहे आणि 35 पॉईंटच्या जवळपास इथे प्रॉफिट बनलेला आहे. तिथे ऑलमोस्ट 18-19 पॉईंट जे आहे ते तिथे बुक केले पहिल्या ट्रेडमध्ये कॉल साईडने या झोनवर आणि इथे ऑलमोस्ट 34-35 पॉईंट्स जे आहे ते इथे मी बुक केले आहे सेकंड ट्रेडमध्ये.
जेवढं दिलं सॅटिस्फाईड आहे. ओके, कारण की 50 पॉईंट प्लस आजची इथे बुक झालेली आहे. तर 50 पॉईंट कमी होत नाहीत. जे कंटिन्युअसली ट्रेड करत असतील, कन्सिस्टंटली मार्केट बघत असतील आणि ट्रेड करत असतील, त्यांना माहिती आहे की 50 पॉईंट कमी होत नाहीत. आणि तसंही आपण मार्केटला चॅलेंज करू शकत नाही की आपल्या साईडने ट्रेड आहे तर आपल्या साईडनेच मोमेंटम कंटिन्यू केलं पाहिजे आणि जास्त प्रॉफिट दिलं पाहिजे. जेवढं मार्केट मुवमेंट करणार त्याची रिस्पेक्ट करून आपल्याला परफेक्टली त्या पद्धतीने आपला ट्रेड मॅनेज करायचा असतो. सायकोलॉजी बॅलन्स ठेवायची असते, शांत माइंडने ट्रेड मॅनेज करायचा असतो आणि त्याला कंटिन्यू करून त्याला प्रॉफिटमध्ये क्लोज करायचं असतं. तर एंड ऑफ द डे ग्रीनमध्ये राहणे हाच आपला गोल असतो. 1000 रुपये लॉस घेतल्यापेक्षा 100 रुपये प्रॉफिट कधीही चांगलं असतं. मी भरपूर वेळा लाईव्हमध्ये रिमाइंडर कंटिन्युअसली देत राहतो. तर त्या बेसिसनी आपण एंड ऑफ द डे ग्रीनमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. तर तेच आज आपण केलेलं आहे. कॉलमध्ये पण आपण प्रॉफिट बुक केलं, पुटमध्ये पण आपण प्रॉफिट बुक केलं. जेवढं पण लाईव्हमध्ये होते त्यांनी पण केलं. मी ट्रेड घेतो तर बोलूनच घेतो, तर प्रत्येक गोष्टी आपण तिथे क्लिअर करतोच आहे. तर सर्वांना इथे जबरदस्त आजचं प्रॉफिट झालेलं असेल आणि आजचे दोन्ही ट्रेड पण इथे तुम्हाला इंडेक्सवर आणि ऑप्शन चार्टवर दोघांवर पण क्लिअर झालेले असेल. तरी पण नसेल समजलं तर कमेंट बॉक्स ओपन आहे, तिथे तुमचे क्वेश्चन क्वेरी विचारू शकता. 100% आम्ही त्याच्यावर उत्तर देऊ. आणि त्याचबरोबर तुम्हाला पण आमच्यासोबत जर जुळायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल, लाईव्ह मार्केटमध्ये बसून मार्केट सुरू असताना सगळ्या गोष्टी शिकून घ्यायचं असेल, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासूनच तुम्ही आमच्यासोबत जुळू शकता आणि आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये बसून पूर्ण प्रॉफिटेबल जर्नी तुमची जी आहे ती कंटिन्यू करू शकता. त्याचबरोबर काही डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पण तुम्ही पूर्ण डिटेल घेऊ शकता आणि डिटेल घेतल्याबरोबर लगेचच जुळून आमच्यासोबत जर्नी तुमची स्टार्ट करू शकता. पूर्ण शेअर मार्केट जे आहे ते लाईव्ह मार्केटमध्ये प्रॅक्टिकली शिकून घेऊ शकता. सेम जे आम्ही ट्रेड करतो लाईव्हमध्ये ते तुम्ही पण करू शकता. तर इथे तुम्हाला दोन्ही ट्रेडची क्लॅरिटी इंडेक्स चार्टवर आणि ऑप्शन चार्टवर दोघांना पण क्लिअर झाली असेल. तर पुन्हा एकदा तुम्हाला मी ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणत्या टाइमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झाला आणि कोणत्या टाइमिंगला तो बुक झालेला आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक ओपन करून घेतो. तर मी इथे तुमच्यासमोर ऑर्डर बुक ओपन करून घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की पहिला जो ट्रेड आहे तो एक्झिक्यूट झाला होता एक्झॅक्टली 10 वाजता. ब्रेकआउट त्यांनी कन्फर्म जे केलं होतं ते होतं एक्झॅक्टली 10 वाजताचं. तिथे मी फर्स्ट जो ट्रेड घेतला निफ्टीचा तो होता कॉल साईडनी. तिथे मी निफ्टीचा 25,600चा कॉल बाय केलेला, जो की बाय झाला होता 161 मध्ये. त्यानंतर याला ट्रेल करत करत टाईटलीने जे टॉपवर बुक केलेला आहे ते केलं आहे एक्झॅक्टली 10:38 25,600चा कॉल, जो की माझा बुक झालेला आहे 178 मध्ये. त्यानंतर रिव्हर्सल सेटअप आपण पुन्हा निफ्टीमध्ये ऍक्टिव्हेट केला, जो की होता पुट साईडनी. तो माझा सेकंड ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे 12:35. तिथे मी निफ्टीचा 25,550चा पी बाय केलेला, तो माझा बाय झालेला होता 137 मध्ये. त्यानंतर याला प्रॉपरली मॅनेज करत ट्रेलिंग नुसार जे बुक केलेलं आहे ते बुक केलेलं आहे 2:18 25,550चा पुट, जो की माझा बुक झालेला आहे प्रॉफिटमध्ये 173 मध्ये. तर ऑलमोस्ट इथे तुम्ही बघू शकता 18-19 पॉईंट पहिल्या ट्रेडमध्ये आणि त्यानंतर दुसरा जो आहे तो 34-35 पॉईंट जे आहे ती सेकंड ट्रेडमध्ये. दोन्ही ट्रेड एकदम जबरदस्त झालेले आहे आणि पूर्ण ट्रेडची क्लॅरिटी पण तुम्हाला मी इथे एक्सप्लेन केलेली आहे. होप करतो की ज्यांचं मिस झालं असेल त्यांना इथे पूर्ण पिक्चर क्लिअर झालेले असेल. तर आजच्या दोन्ही ट्रेडचं अपडेट इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतं आपण एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक.